या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। लहान मुलांच्या हातात मोबाईल, निपुल महाराष्ट्र मोबाईल ऍप वरून वादविवाद। राज्य सरकार व केंद्र सरकार एकीकडे लहान मुलांना मोबाईल पासून लांब ठेवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात, तर दुसरीकडे शासनाच्या शिक्षण विभागाच्या जाणून बुजून किंवा गलथानपणामुळे विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल देण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। कोरोना काळात अपवादात्मक परिस्थिती असल्याने शिक्षणाला खंड पडू नये म्हणून पालकांनी स्वतःहून मोबाईल मुलांच्या हातात दिला होता। याचा पश्चाताप पालकांना आता होतोय ही जाणीव असतानाच महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्राच्या वतीनं 2री ते 5वी विद्यार्थ्यांची मासिक चाचणीबाबत निपुण महाराष्ट्र ॲपवर काही शाळांमधून परीक्षा चालू आहे। पण लहान मुलांना मोबाईल पासून लांब ठेवणाऱ्या पालकांना ही चाचणी परीक्षा डोकेदुखी बनली। या मोबाईल मध्ये येणारे विविध प्रकारचे दृश्य लहान मुलांच्या दृष्टीनं घातक आहे, याचा दुर्गामी परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे। नको ते दृश्य पाहिल्यानं त्यांच्या मानसिकतेत बदल होऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनावर परिणाम होणार आहे। सध्या शहरातील काही शाळांमधून अशा परीक्षा या सक्तीच्या केल्या जात आहेत। विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्वासात न घेता शाळा व्यवस्थापनाकडून हा निर्णय झाल्यानं पालकांमध्ये चिंतेचा आणि नाराजीचा सूर उमटतोय। शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून वर्गात शिकवणं कमी करून मोबाईलच्या ॲपवरून अभ्यासक्रमाला प्राधान्य देणं सुरू असल्यानं विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं। आरोग्य खातं आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघटनांकडून विद्यार्थ्यांना मोबाईल हातात देऊ नये अशी मागणी होत असताना शिक्षण विभागाच्या वतीनं असा मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देणं कितपत योग्य आहे? विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन एकीकडे कटिबद्ध असताना दुसरीकडे मोबाईलद्वारे शिक्षण पद्धत सुरू करून पालकांसह विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार आहे। विद्यार्थ्यांना सक्तीनं मोबाईलद्वारे शिक्षण पद्धत सुरू केल्यानं पालकांना महिन्यातील बजेट कोलमडणार तर आहेच, त्याचबरोबर रिचार्ज, नवीन मोबाईल, शाळा फी, ट्युशन क्लासेस फी आदींचा भुर्दंड सोसावा लागणार आहे। या संदर्भात शाळेच्या शिक्षकांकडून आणि संस्था चालकांकडून कोरमट आणि उद्धट उत्तर दिली जात असल्यानं पालकांकडून संतापाची भावना निर्माण झाली। शासनानं घेतलेल्या मोबाईल ॲपद्वारे दिली जाणारी शिक्षण पद्धत थांबवून थेट अभ्यासक्रम शिकवण्याकडे भर द्यावा अशी मागणी पालकांच्यातून जोर धरते। आयुष हॉस्पिटल, डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध। सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मुळव्या, भगंदर, नासू यावर इलाज, याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधी शस्त्रक्रिया, डायबेटिक फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आयुष हॉस्पिटल, प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मतदा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर। फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97।